संसार तो कोण लेखे, संसार तो कोण लेखे, आम्हा सखे हरिजन, काळ ब्रह्मानंद सरे आवडी उरे संचली. स्वप्नी तेही नाही चिंता, स्वप्नी तेही नाही चिंता, रात्र जाता दिवस, काळ ब्रह्मानंद सरे आवडी उरे संचली. तुका म्हणे ब्रह्मरसे, तुका म्हणे ब्रह्मरसे, होय सरिसे भोजन, काळ ब्रह्मानंद सरे आवडी उरे संचली. विठ्ठला हॅलो हरे पंढरीनाथ भगवान शिवाजी महाराज तुकाराम हरी. समाचारन सरोजम सांद्र नीलाबुधांब, जगन्मिहित पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमारत्यं, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्र, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथमन मना, पांडुरंग करू प्रथमन मना, पांडुरंग करू प्रथमन मना, पांडुरंग करू प्रथमन मना, हे पांडुरंग करू प्रथमन मना, पांडुरंग करू प्रथमन मना, पांडुरंग करू प्रथमन मना, पांडुरंग करू प्रथमन मना. हे दुसर चरण नासिया, 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 दुसर चरण कधी जमीन करो बाबाजी लगरो, बाबाजी लगरो लसलू कहा रूपा आने का देता विस्तारो, रूपा आने का देता विस्तारो. ओ पांडुरंग करू प्रथमन मना, दुसरे चरण नासिया, चांदर भगवान कथन बाबाजी सद्गुरु
पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कलावज्ञ जीवोधरावतारम कलांकांग तेजोदिकामोदिक वज्रम खलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजन काळ ब्रह्मानंद सरे आवडी उरे संचली प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्वंदनीय देहोचे थोर साधू श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणांचा अभंग। या अभंगाद्वारे
तुकोबाराय आपल्या आयुष्यातील अनुभव प्रकट करतात. विठाला प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असतो. तो म्हणजे असा, चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्यामधील तिसऱ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आली. चौथ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आली. आणि ज्यांच्यामुळं आली, आता खरं सांगायचं म्हणजे मी हातगाव डेपोमध्ये कंडक्टर आहे. कोणाला माहिती असेल, नाहीतर कुठं बघितलं असताल, कुठं पंढरपूरला जाताना तर ओळखीचा चेहरा वाटतो का बघा. पण नाही बघितला तर इथून पुढं लक्षात ठेवा की अनिल महाराज आले होते आणि ते हातगाव डेपोला कंडक्टरमध्ये आहेत. चुकून जर दिसलो तर रामकृष्ण हरी घालायला विसरू नका. या तत्वाच्या आधारावर आमचा दररोजचा प्रवास असतो, दररोजची सेवा असते. आणि त्या सेवेमध्ये आपले देवीदास बाबा पंढरपूरहून येताना गाठ पडली. माझ्याकडे पाहिल्यानंतर त्यांना वाटलं कुठंतरी महाराज परमार्थ म्हणजे कंडक्टर साहेब परमार्थक दिसतात. विचारलं त्यांनी, का बाबा तुम्ही काय कीर्तन करता, भजन करता, काय मृदंग वाजता, काय माळ घालून फिरता? माळ घालून फिरणारे भरपूर आहेत आणि देखावे करणारे भरपूर आहेत, असं काय आहे का? मी म्हणलं बाबा तसं काय नाही, पण कंडक्टरची सेवा करत करत जर योग आला तर मी कीर्तन सेवा करतो, दुसरं तर काही नाही. विठाला योग त्यांचा, त्यांची कृपा, आणि सगळ्यात महत्त्वाची या कलियुगामध्ये नवनाथाची कृपा सगळ्यात जास्त आहे. आणि योगायोग काय माहीत नाही, पण आता सध्या सिरियल चालू आहे नवनाथ गाथा म्हणून. कोणाला जर आपल्या आयुष्यामध्ये वागण्याची पद्धत जर व्यवस्थित करायची असेल किंवा आपण चांगल्या प्रकारे वागायचा जर प्रयत्न करायचा असेल तर नवनाथाची गाथा जी मालिका आहे हे काहीतरी चांगलं पहा. मला योगायोग या कानिपनाथाच्या पुढं सेवा करण्याची संधी भेटली आणि चालत चालत एकाने सांगितलं की बाबा आता नवनाथाची गाथा म्हणजे कुठंतरी मालिका चालू आहे, महाराज तुम्ही ऐकून बघा. होतं माहिती, नवनाथ भक्तिसार माहिती होतं, नवनाथ गाथा माहिती होती, पण नेमकं त्या गाथेमध्ये आहे काय, नेमकं कलियुगामध्ये कशाचं चिंतन केल्यानंतर, काय केल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होती, हे जर आपल्याला कळायचं असेल, समजायचं असेल तर आपण ती मालिका पाहिली पाहिजे. इतर 100 आपण मालिका पाहतो, पण आपल्या आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर अशा काही मालिका आपण आत्मसात केल्या पाहिजे किंवा बघितल्या पाहिजे. आणि नाथांची मालिका आता चालू आहे आणि या मालिकेद्वारे नाथांचं चरित्र किंवा नाथांनी काय केलं किंवा नवनाथाचं आपल्या कलियुगामध्ये काय महत्त्व आहे याचं स्पष्ट वर्णन किंवा वागण्याची पद्धत, आपण गुरुसोबत कसं वागतो किंवा आपण संसारामध्ये बायकोसोबत किंवा समाजासोबत कसं वागतो याची पण स्पष्ट कल्पना त्याच्यामध्ये आखल्या गेलेली आहे. ते जर आपण पाहिले तर आपल्या आयुष्यामध्ये पाऊल टाकताना समजतं की कोणासोबत कसं वागावं आणि आपल्या आयुष्यामध्ये सरळ मार्ग आहे का वाकडा मार्ग आहे हे आपल्याला समजतं. या कानिपनाथाच्या कृपेमुळं आज मला इथं ही सेवा भेटली आणि ज्यांच्यामुळं भेटली देवीदास बाबा. पण देवीदास बाबा कारण जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं त्यावेळेस या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी कुठंतरी उपदेश देवाला करायचा होता, पण कारण कोणाचं तर अर्जुनाचं कारण देवानी घेतलं आणि जडांसाठी ही गीता सांगितली. म्हणजे गीतेद्वारे अनेक दृष्टांत सांगितले. या गीतेचा एक जरी श्लोक आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात केला तर आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. विठाला ते तद्वतेच्या आधारावर देवीदास बाबा फक्त कारण होते, पण जे आपल्या कमिटीचे जे सदस्य आहेत सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं कर्तृत्व. मला पाहिलं नाही, माझं कीर्तन पाहिलं नाही, तरी यांच्यावर विश्वास ठेवून कीर्तन सेवा दिली, म्हणून त्या मंडळाचं सगळ्यात मोठं धन्यवाद महाराज. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं तर ठीक आहे, पण इथं आल्यानंतर समजलं कोण्या कोण्या गावामध्ये मंदिराची अशी अवस्था झाली महाराज. मंदिर नाही पण इथं एक नाही, किती मंदिर आहेत? 3-4. आणि आता कानिपनाथाचं मंदिर आहे. न कोणाची देणगी घेता मंदिर उभारलं ते तुमच्या गावानं, म्हणजे तुमचं सगळ्यात मोठं श्रेष्ठ आहे महाराज. विठाला
नाहीतर प्रत्येक गावामध्ये एक मंदिर बांधायचं असलं तर या आमदाराकडे जा, त्या सदस्याकडे जा, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. पण इथं एवढी निष्ठा आहे. लोकसंख्या जरी 2000 असली तरी तुमची निष्ठा, तुमचं दान एवढं श्रेष्ठ आहे महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं हे, आपण जसं आलात, आपल्याला वरून कपडे घालून येत नाही महाराज. उघडच येते आणि उघडच जाते. शेवटी खिसा बी ठेवत नाहीत. आणि कितीही श्रीमंताचं राहू द्या, दवाखान्यात गेल्यानंतर त्याचेच कपडे घालावं लागतात महाराज. म्हणून आपण जेवढं दान केलात, दान तेव्हाच आपण देता ज्यावेळेस आपल्यापाशी कुवत ती प्राप्त होते. म्हणजे आपल्यापाशी धनसंपदा आली त्यावेळेस आपण दान स्वरूपामध्ये दिलं तर ते दान जेवढं केलेलं राहतं 4 पट आपल्याला देवानं दिल्याशिवाय राहत नाही. विठाला कारण देवदास बाबांचं लागलं म्हणून त्यांच्यामुळे ही सेवा भेटली. बाबांचं मनापासून धन्यवाद. योगायोग असतो महाराज कधी पण. आणि गावातली मंडळी, सगळ्यात महत्वाचं आमचे गायनाचार्य. आमची पहिल्यांदाच प्रत्येक गायनाचार्याची भेट झालेली आहे, पण प्रत्यक्ष एका कीर्तनानंतर आमचा योग आज आला. चाबऱ्यामध्ये महाराजांचा योग आला होता आणि बीबीमध्ये आपल्या माऊली महाराजांचा योग आला होता. आणि बाबाची जरी ओळख नसली तरी बाबाचं धन्यवाद. कारण कुठेही गेलात तरी एकटा कीर्तनकार असून चालत नाही, तर त्याला साथ देणारे जर सगळे चांगले असतील तर कीर्तन नंबर 1 होतं. आणि जर असं तसं झालं की मग दोन्हीपैकी एखादं फिसकलं की मग सगळं फिसकून जाते महाराज. पण इथं खेळीमेळीचा हा सत्संग असतो, हा कीर्तनाचा सोहळा असतो. म्हणून बाबा तुमचं पण असू द्या धन्यवाद, किंवा इतर गावकरी टाळकरी मंडळी असू द्या त्यांचं पण मनापासून धन्यवाद. सोबदार बाबा असू द्या किंवा आमचे विनेकरी बाबा असू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सगळे म्हणणार, गाणार, बोंबलणार, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण सगळ्यात श्रेष्ठ काम किंवा मेहनतीचं काम जर कोणाचं असेल तर मृदंगाचार्यांचं असेल महाराज. म्हणून त्यांचं मनापासून धन्यवाद. कारण एकट्यावर सगळा हा कीर्तनाचा खेळ चालत असतो महाराज. म्हणून त्यांचं कर्तृत्व सगळ्यापेक्षा मोठं आहे. एकानं बोलावं, एकानं थांबावं. मी बोलावं, यांनी थांबावं, पण यांनी सगळ्यांनी म्हणावं, यांनी वाजवावं. हे सगळ्यात मोठं कौतुक असतं. म्हणून त्यांचं पण मनापासून धन्यवाद. आणि आमच्या सोबत संगतीला सतत राहणारे आमचे ओम भाऊ सतत राहतात. सतत देवाची निष्ठा आहे त्यांची आणि होईल तेवढा आपला परमार्थ पुढे नेण्याचं कार्य करतात. त्यांच्या वारकरी संत म्हणून आपल्याला जर वाटलं आणि कीर्तनामध्ये कोणी चुडबुड केली तर हे मोबाईलमध्ये कैद होतंय आणि आपल्याला लक्षात राहते. समजा यदा कदाचित चुकून व्हिडिओ तुमच्या डोळ्याखाली आला आणि त्या जागी जर आपली चूक आपल्याला दिसली तर अपमानित आपल्याला वाटतं की मी अपमानित, म्हणजे आपल्याला खाली मान घालण्याची वेळ येते. पण ही वेळ न येऊ द्यायची असली तर कीर्तनात योग्य प्रकारे आपण वर्तन ठेवलं पाहिजे. यदा कदाचित कोणाचे गुडघे दुखत असतील, आता सगळ्याचे गुडघे दुखालेत महाराज, प्रत्येकाचे गुडघे, प्रत्येकाला प्रॉब्लेम विचार गुडघे दुखालेत किंवा काहीतरी झालं. हे गुडघ्याचं एवढं प्रमाण वाढलं. जरी कोणाला जर परिस्थिती असेल तशी तर हरकत नाही, पाय लांब जरी करून बसलं तर हरकत नाही, मर्यादा आहे. पण तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याला आपण कुठंतरी साथ दिली पाहिजे. म्हणून तुमचं सगळ्यांचं गावकऱ्यांचं धन्यवाद आणि सगळ्यांच्या चरणी दंडवत घालून मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठाला आजचा अभंग आहे, अनुभव प्रकट करतात तुकोबाराय महाराज. तुकोबारायचे अनुभव आपल्या आयुष्यामध्ये घेण्यासारखे आहेत म्हणून हे अनुभव आपण पुढे आणतो. आपण रावणाच्या जर विचार केला किंवा कंसाचा विचार केला किंवा दुर्योधनाचा केला, यांच्या आयुष्यातले अनुभव जर आपण अनुभवले किंवा आपण आत्मसात केले तर आपल्या आयुष्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. विठाला पण आपण कीर्तनामध्ये प्रत्येक जण बसलात, आज कीर्तन झालं, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो महाराज. प्रत्येकाचा कीर्तन सुटल्यानंतर प्रत्येकाची चर्चा असते. महाराज असा होता, महाराज तसा होता, कोणी म्हणतात नाही गडी चांगला होता महाराज. आणि कसं असतंय, प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावामध्ये एखादं धुतलेल्या तांदळासारखा माणूस असेल तर त्याच्यावर शिंतोड्या उडवण्याचं काम पण काही करतात महाराज. पतिव्रतेची कीर्ती वाखणिता शिंदळीच्या माता तिडक उठे. म्हणजे एखादी पतिव्रता जरी असली तरी त्याच्यावर शिंतोडे उडवण्याचं काम काही निंदक करत असतात. विठाला
आणि प्रत्येकाचा अनुभव आपण बाहेर गेल्यानंतर प्रगट करत असतो महाराज. आणि प्रत्येकाचा संसार आहे, कोणाचं लग्न झाले असतील, कोणाचे नाही झाले असतील, पण लग्नाच्या अगोदर वाटतं दुसऱ्याकडे पाहिलं की आपलं लग्न व्हावं, मजा आहे वाटते. पण लग्न झाल्यानंतर कळतं की उगाच लग्न केलं. पहिल्यांदा जेव्हा पाऊस पडतं त्यावेळेस माळानं सगळं हिरवं गार गवत उगवतं. पण आपण चालत चालत जर गेलं तर पायाला मौसूद लागतं, धोतराला मौसूद लागलं, सगळ्या गोष्टीमध्ये. पण तेच गवत आपण थोडं उन्हाळा लागला, कडक झालं की मग त्याच गवतातून जर चालायला गेलं तर ते कुसळ धोतरात घुसल्याशिवाय. तसा संसार आहे विठाला. मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनुभव वेगळे असतात. 4 बाया बसू द्या, 4 माणसं बसू द्या, त्यांची चर्चा होऊ द्या. तुझ्या संसाराचं सांग म्हणलं, एखादा एवढा फुगून सांगतो माझी बायकोन माझ्यामध्ये कधीच भांडणार आहेत, कधीच नाहीत असं सांगतो, पण त्याच्यामध्ये एकही मिनिटं बिना भांडणाचं जात नाही. असे असतात महाराज. अशी कोणतीही जोडी परफेक्ट नाही की त्यांच्यामध्ये भांडण नाही. समजा भांडण जरी असेल तरी दोघांपैकी एकानं नम्रता घ्या, नक्कीच तुमच्या त्या संसारामध्ये सुख आल्याशिवाय राहत नाही. पण त्या दोघांपैकी एखाद्यानं आरतुरी केली किंवा पुढल्या माणसानं आपल्यासोबत भांडणं केली, एखाद्या बायकोनं नवऱ्याला जोरात बोलावं, नवऱ्यानं बायकोला जोरात बोलावं, पण दोघांपैकी जर एखाद्यानं नम्र झाले भूतात त्याने कोंडिले अनंता, या तत्वाच्या आधारावर आपण जर एखाद्याला नम्रपणाने बोलला नाहीत तर दोघांचे भांडण वाढतात. आणि एकदा भांडण वाढलं की दोघांचा संसार तुटल्याशिवाय, आणि जर नाहीच तुटला तर दोघांचा एकमेकावरला विश्वास तुटल्याशिवाय राहत नाही. विठाला. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातले अनुभव वेगळे आहेत. पण तुकोबारायचे जर अनुभव विचारायला गेले, प्रत्येक जणासोबत कोणी ना कोणी माणसं सोबत राहतात महाराज. आपल्यासोबत प्रत्येकासोबत कोणी ना कोणी मित्र असतात, कोणी सहकारी असतात, कोणी साथीदार असतात, कोणी कर्मचारी असतात, किंवा शेतात गेलं तर आपल्या सोबतीने असतात, किंवा कुठेही गावाला निघालात तर आपल्या सोबतीला साथीदारांना घेऊन आपण जात असतो. पण हे साथीदार कसे असले पाहिजे? यदा कदाचित चुकीच्या माणसासोबत तुमची संगत घडली, हरकत नाही, घडू द्या. पण ज्या दिवशी समजलं की पुढचा माणूस चुकीचा आहे त्या दिवशी मात्र ती संगत तोडायलाच पाहिजे. विठाला. म्हणजे अशी संगत लागली की तुम्हाला एखाद्या दिवशी तरी कळतं की बाबा हा माणूस दुष्ट प्रवृत्तीचा आहे, चुकीचा आहे, वाईट आहे, पण त्या दिवशी त्या माणसापासून दूर जायला पाहिजे. पण समजून पण आपण त्या माणसाच्या सोबत राहू लागलो, दुर्जनाशी जोडी संगती करावी संगती करावी सदा सजना, संगती करावी सदा सजना. सावलीन साव कदनुर्जना, सावलीन साव कदनुर्जना, संगती करावी सदा संगती करावी सदा सज्जनाशी, सावली नसावी कधीच दुर्जनाची सावली आपल्यावर नसू नये महाराज. दुर्जनाशी जोडीस आणि सज्जनाचे खेटर, म्हणजे दुर्जनासोबत राहिलात की तसला आपला स्वभाव होऊन जाते, आणि त्यानं एकमेकाची निंदा दुसऱ्याची करायला लागला की आपण त्याच्यासोबत राहून त्याचा स्वभाव आपल्यामध्ये अंतःकरणामध्ये आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्या दिवशी समजलं पुढचा जर दुष्ट व्यक्ती आहे त्या दिवशीपासून त्याची संगत सोडायला पाहिजे. आपण तुकोबारायचा विचार केला
तुकोबारायला साधारण कोणी आवडलं नाही महाराज, पण एक गोष्ट प्रत्येकामध्ये देव त्यांनी पाहिला. जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप, म्हणजे हरी प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांनी तुकोबारायांनी देवाला पाहिलं. पण देवाला पाहिल्यानंतर आपण सगळ्यांनी प्रपंच केला, पण आपण प्रपंच करताना आपण फक्त स्वार्थापुरता करतो. आता कोणी निस्वार्थ करत असेल, पण काही या जगामध्ये, या पृथ्वीवर चांगले व्यक्ती आहेत म्हणून आज पृथ्वी स्थिर आहे. आणि ज्या दिवशी चांगल्याचा संप होईल, म्हणजे समाप्त होतील, त्या दिवशी पृथ्वी नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. विठाला मग आपण संगत आयुष्यामध्ये चांगली केली आणि आपण चांगलं वागायला गेलो, आपण चांगल्याच्या सोबतीत राहिलो, हरिजनाच्या सोबतीत राहिलो, वैष्णवाच्या सोबतीत राहिलो, वारकऱ्यांच्या सोबतीत राहिलो. यदा कदाचित वारकरी जरी नसेल, पण समाजामध्ये चांगला व्यक्ती काम करणारा जरी असेल, तरी त्याची परमार्था एवढी भक्ती असते महाराज. आणि त्यांच्यासोबत जरी आपण राहिलात, तरी आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विठाला पण संसार आपला तसा नसते महाराज. संसाराच्या खूप प्रकारे प्रत्येक महाराजांनी, प्रत्येक संतांनी आपल्याला सांगून दिले. शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश्याम इह संसारे खल दुस्तारे कृपया पहारे पाहे मुरारे. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं म्हणजे संसार. विठाला म्हणजे आपल्याला ह्या जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून निघायचं असेल तर देवाची भक्ती परमार्थ केला पाहिजे. पण आपल्याला असं असतं महाराज, ज्यावेळेस शेवट येतो, म्हणजे जीव शरीराची प्रीत दोघे एकरूप वर्तत, दारी राहो घरी राहो, सुखदुःखासोबत सगळे ते दोघ जण एकत्र राहतात. म्हणजे शरीर आणि आत्मा हे सतत 24 घंटे सोबत असतो. पण ज्यावेळेस आत्मा शरीराला सोडून जातो, त्यावेळेस शरीर म्हणतं आत्म्याला, आत्म्या त्या जीवाला प्रश्न करतं, जीवा तू जर राजा माझ्या शरीरातून बाहेर जाशील तर मी 70 वर्ष आयुष्य जगलो, पण हे माझे गण आणि गोत्रोच घरामध्ये 7 घंटे पण ठेवत नाहीत. त्यावेळेस शेवटी वाटतं, पण शांत जेव्हा देह पडतं त्यावेळेस माणसाचे डोळे वरती राहतात. कोणी मेलेल्या माणसापाशी जर बसले असतील तर बघा, शेवटी त्याचे डोळे वरती असतात आणि त्या डोळ्यामधून अश्रू गळत असतात. त्यावेळेस त्यानं विचार करतो, आपण आयुष्यभर काय केलं, आपण आयुष्यभर कसे कर्म केले. त्यावेळेस आठवतात, काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, हाची घडोघडी येतो आठव. म्हणजे हाच आपल्या जीवाला केव्हा आठवतं, जेव्हा माणसाचा शेवट आहे. त्या दिवशी वाटतं मी आयुष्यभर पाप केलं, आयुष्यभर चांगले कर्म केले, आणि शेवटी शेवटी जे जातं ते फक्त कर्माच्या आधारावर, पाप पुण्याच्या आधारावर माणसाचं मरण होत असतं. विठाला म्हणजे शेवटी वाटतं आपल्याला, आपण एवढा आयुष्य, एवढा संसार केला, पण चांगलं काही केलं नाही. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कारण हे जन्म मरण सत्य आहे. प्रत्येकाला वाटतं मला जगावं, म्हातारं जरी झालं तरी वाटतं नाताचं लग्न व्हावं, कुठंतरी पुतण्याचं, कुठंतरी आपल्या नाताच्या नाताचं लग्न व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जन्म सत्य आहे हे जर आपण लक्षात घेतलात. माऊलीचं खूप छान एक ओवी आहे, अगा उपजने निमणे ते साचची जे का मानणे, जो जीव लोकू मी म्हणे संसारू हग. म्हणजे आपण संसार करत असताना एक समजा, म्हणजे लक्षात घ्या की हे जन्म आणि मरण हे सत्य आहे. आणि ज्या दिवशी समजलं की मी मरणार आहे, त्या दिवशी आपण विचार करू लागतो की मला मरण तर आयुष्यामध्ये येणार आहे, पण चांगला वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठाला पुन्हा माऊली सांगतात, तरी देहादिक हे संसारे, म्हणजे पंचमहाभूतापासून हा देह बनलाय, तरी देहादिक हे संसारे सर्वही मांडलेसे जे गुंफिरे.
तो नातुडे तो वागुरे वारा जैसे. म्हणजे पारधी राहते, पारद्याचं जसं जाळं राहतं त्या जाळ्यामधून वारं इकडून तिकडं जातं. जे साधक जर वैष्णव असतील, देवाचा परमार्थ जर करीत असतील, त्यांनी एक लक्षात ठेवतात, आपण या विषयामध्ये काम क्रोधामध्ये कधीच गुंतून बसायचं नाही. जसं जाळ्यामधून इकडून तिकडं वारं जातं तसं आपल्या आयुष्याचं केलं पाहिजे, तर आयुष्यामध्ये सार्थक होतं, अन्यथा नाही. विठाला. आणि सगळ्यात महत्वाचं तुकोबारायचे सरळ सरळ प्रश्न आहेत. हा संसार म्हणजे गाडग्या मडक्याचा संसार. तर गाडगं सगळ्याला माहित आहे की नाही. आपण आता तर गाडगे राहिले नाहीत. कधी आणता आपण? दसऱ्याला, कुठं कोणत्या एखाद्या सणाला. पण आता गाडगे राहिले नाहीत. आता कशाचे भांडे आलेत? स्टीलचे, पितळचे. हे पैसा जास्त झाला म्हणून ह्या गोष्टी आल्या. पण जे गाडगे होते, आजही गाडग्यातला स्वयंपाक किंवा डाळ खा, त्याची एवढी चविष्ट कुठेही नाही महाराज. पण ज्यावेळेस गाडग्या माट्याचा संसार म्हणतात, आपण बाजारमध्ये गेल्यानंतर माठ घ्यायचा, आपण कसा घेतो? वाजून बघतो. जर टन टन वाजला तर माठ घेतो, पण तेच माठ जर भदभद वाजला तर अजिबात नाही. का? तिथंच जर आपण तपासणी करून माठाची घेतली, घरी आल्यानंतर टनटन जे खनक माठ आहे, जे भाजलेला माठ आहे ते टिकतो, आणि जे भाजलेला माठ नाही तो मात्र टिकत नाही, तो फुटून गेल्याशिवाय राहत नाही. तद्वतेच्या आधारावर तुकोबाराय म्हणतात, आपण संसार करताना आपण जर पाप पुण्याचा विचार करून कर्म चांगली करायला गेलो तर नक्कीच आपला संसार चांगला झाल्याशिवाय राहत नाही. विठाला. हे तुकोबारायचा काम क्रोध तो संसार, म्हणजे तुकोबाराय म्हणतात कामाला आणि क्रोधाला संसार म्हणतात. सरळ सरळ तुकोबारायची भाषा. आपल्याला कोणाचं नाहीच समजलं पर एक तुकोबारायचा अभंग घ्या, त्या अभंगाचं चिंतन करा, आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. विठाला. हे आपले सरळ सरळ हे संसाराचे अर्थ आहेत महाराज. पण आपला संसार खूप वेगळा आहे महाराज. काही जणांचा जर विचार केला तर अंतकरणात बी संसार असते आणि बाहेर पण परमार्थ किंवा समाजसेवा काहीच नसते, फक्त संसार असते. विषयवडी भुलले जीव, विषयवडी भुलले जीव, आता यांनी कोण करील कीव, आता यांनी कोण करील कीव, रूप दे नारायणी भाव, रूप दे नारायण भाव, माऊली ठाव नरदेह, कोण सुख धरिले संसारी, पडोन काळाचे आहारी, विषय वडी भुलले जीव, कोणी याची करील किव. जर आपण विषयामध्ये गुंतलो तर आपल्याला पुढचं माणूस काय करायला हे समजत नाही. एखाद्यानं चांगलं कार्य केलं तरी ते आपल्या डोळ्याला दिसत नाही महाराज. का? तर आपण प्रपंचामध्ये गुंतलेला असतो. वारीचा दिवस आणि आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर एकदा वारी करा, आणि एकदा जो वारी करेल तो दुसऱ्या वर्षी वारीला गेल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद वारीमध्ये आहे महाराज. विठाला. आता वारीचा दिवस आहे. नवरा बायकोपैकी बायको खूप परमार्थ करणारी, एवढी देवाची भक्त, सतत देवाचं चिंतन. पण कोण्याही बायकोला वाटतं आपला नवरा सतत शेतामध्ये काम करतो. पायाचं लय हळवं मन असते, लय नवऱ्यावर जीव असते महाराज. मवा मालक एवढा काम करते, माझा मालक म्हणजे पती परमेश्वर आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे. एवढ्या बायाचं हळवं मन असते महाराज, आहे का नाही? राहते की? खरं सांगा बरं. आपला नवराच हा देव असतो.
पण आपण बी एक लक्षात ठेवला पाहिजे की आपली बायकोच लक्ष्मी आहे. विठाला त्या माऊलीचा विचार होता, आपला मालक दिवसभर राब राहतो, शेतात जातो, कष्ट करतो, आपल्यासाठी कमावून आणतो, पण आपला मालक पण पंढरपूरच्या वारीला एकतरी वर्ष गेला पाहिजे. विचार बघा. तिला वाटलं असं, पंढरपूरच्या वारीला आपल्या गावातला टेम्पो निघाला. मालकाला म्हणती, मालक मी दरवर्षी वारीला जाते, तुम्ही एक तरी वर्ष वारी करावी. मालक म्हणते, माझ्या दुधाच्या म्हशी आहेत, त्याचं शेण कोण काढेल, त्याचं गवत कोण टाकेल, ते संसारातच सतत शेताला जायचं, काम करायचं, दुसरं काहीच नाही. नाही म्हणला, मी जाऊच शकत नाही म्हणला. बायको विनंत्या करायली, अहो एकदा तरी जाय ना गेलं तरी मी तुम्हाला म्हणजे जा म्हणणार, म्हणजे म्हणा शेवटपर्यंत तुम्ही जावंच लागते. बायकोनं हट्ट धरला. काय करावं सुचत नाही मला, जाऊ द्या कसं तरी जातो, पण माझ्या म्हशीची सोय तुम्ही काय टेन्शन घेऊ नका म्हणली, इकडं मी सगळं करते म्हणली. कारण ज्यावेळेस बाईच्या अंतकरणात येतं की ही गोष्ट करायची, त्या माऊलीनं ती सिद्ध केल्याशिवाय राहत नाही. विठाला ते बटपट्ट्या निघत राहा. त्याची बॅग भरली, बळजबरीनं कपडे बिपडे भरले, गावातला टेम्पो भरला. ही ट्रककडे जायच ना की बाबा, जायच ना. ही माऊली होय 2-4 माणसाला बोलून घेतली, म्हणली आमचे मालक आले, म्हणली बॅग नेऊन टाका म्हणले ट्रकत. बॅग घेतली, नेऊन टाकली. हे पट्ट्या जायच ना, माझ्या म्हशी कसं होईल, मग दूध कोण काढील, म्हणजे प्रपंचात गुंतला, विषयामध्ये लंपट झाला, विषयामध्ये सतत. काय करावं त्याला म्हणलं, जाऊ द्या. तसं ट्रकपाशी गेलं, सगळे माणसं बसले, फालकं लावला तरी पट्ट्यामध्ये जाईना. आता करावं काय. बायकोनं म्हणली, ह्याला आपल्या मालकाला वडा म्हणली. आमच्या एसटीत एखादी म्हातारी चढना गेली, मी मागून म्हणतो हे त्या म्हातारीला वडा रे, पण तिला मधामध्ये घ्या, कारण लय अर्जंट असते म्हाताऱ्या माणसात. हसू नका, राहते का, कारण म्हाताऱ्या माणसाचं आणि लहान लेकराचं एकच परिस्थिती असते. आपण लहान लेकराचे जेवढे लाड पुरवता, त्याच्या 4 लाड म्हाताऱ्या माणसाचे पुरवा. आयुष्य सुखाचं गेल्याशिवाय राहत नाही. विठाला आमची आजी होती परमार्थिक, तिला भेटलं नाही कधी असं. कारण जावच्या हातामध्ये किंवा इतर कोणाच्या हातामध्ये जर घरचा कारभार असेल तर थोडं तकलीफ पुढच्या माणसाला होत असते महाराज. पण आमच्या आजीच्या गळ्यामध्ये एक माळ होती. आजीला आमच्या पंढरपूरला कधी जाता आलं नाही, पण ती माळ मरेपर्यंत तुटू दिली नाही. जरी तुटली तरी एक मणी गोळा करायची आणि ती माळ ऊन परत घालायची. त्या आमच्या आजीचं पुण्य म्हणून मला ही सेवा भेटली महाराज. आमच्या घरात कोणी परमार्थ केला नाही. तिनं जरी कुठं कीर्तन भजन किंवा कुठं ऐकलं नसेल, कुठं जाता आलं नसेल, पण विठ्ठलावर पांडुरंगावर एवढा विश्वास होता की प्रत्येक कार्यामध्ये माझा पांडुरंग जे करील ते सत्य झाल्याशिवाय राहत नाही. चंद्रभागे करा
एकदा जन्माला यावं आणि पंढरी पाहावं. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आपण आयुष्यामध्ये जगत असताना पंढरीचा दास व्हा. आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या आजीचं पुण्य म्हणून मी आज इथं उभा आहे महाराज. माझ्या मनाला वाटतं तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. किंवा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा विठ्ठल कृपा केली, तेव्हा विठ्ठल कृपा केली. कुठंतरी त्यांची पुण्य आपल्या फळाला आली म्हणून मला इथं उभं टाकण्याची ताकद, ही कृपा, ही लादली. पण ज्यावेळेस त्या माऊलीला वाटलं आपल्या मालकाला पंढरपूरला पाठवावं, ट्रकपाशी वडीत वडीत नेलं आणि दोघा चौघाने वर धरून ओढलं महाराज. बिचारा बसला ते बसला. कुठं बसला? त्या फालक्याच्या जवळ. आता एस टीमध्ये बसल्यानंतर मागच्या सीटवर कसं होते खरं सांगा. मग काय म्हणणार? त्या ड्रायव्हरला सांगा हो साहेब नीट गाडी चलव म्हणून. अरे बापू तू सासरवाडीत बसला तसं जर एस टीत मागं बसू लागलास तर तू आपटल्याशिवाय, कारण सासरवाडीत जो राहतो तो आपटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला आता एक अशी पद्धत झाली महाराज, स्वतःच्या पुतण्याला कोणी जीव लावत नाही पण मेहुण्याला लय जीव लावालेत. अजिबात नाही. स्वतःच्या बहिणीला कोणी जीव लावत नाही पण मेहुणीला लय लावालेत. स्वतःच्या मायबापापाशी कोणी राहना गेलेत पण सासू सासऱ्यापाशी जाऊन राहिलेत. अरे तेवढंच प्रेम आपल्या घरच्याला लावा, त्याचं पण पुढच्याचं आयुष्य सुखी होतं आणि आपला पण संसार सुखी झाल्याशिवाय राहत नाही. विठाला वडलं माग बसला, इथून टेम्पो सुरू झाला, धाड 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 पंढरपूर पर्यंत पोहोचला. गेल्यानंतर सगळे आपले भाविक उतरले, वारकरी उतरले आणि गंगेच्या स्नानाला गेली चंद्रभागेला. पण हा पट्ट्या रात्रभर आपटला, कधी ट्रकत बसला नाही, कधी एसटीत बसला नाही. आपटला ते आपटला गेला आणि पाल ठोकलेल्या पालामध्ये झोपला. पण ही तर माऊली तळमळ तळमळ जीव कराले. आता माझा मालक पंढरपूरमध्ये काय पोहोचला असेल, आता चंद्रभागेच्या स्थानला माझा मालक आंघोळीला गेला असेल. पण ह्याचा पट्ट्या कुठं होता? पालात. टर झोपला, रात्रभर आपटलं, झोपी गेला. सगळ्यांना आंघोळी करून आल्यानंतर एकानं माईक स्पीकरामध्ये चला म्हणले जेवायला वाढली पंगत. ताडकण्या उठला जेवायला म्हणलं की मारलं पाणी अंगावर, तोंडात गुळणा केला की चला बसला पंक्तीला. आता पंक्तीला बसल्या ते बसल्या गुन्हाट्यानं बसाल की नाही. शेजाऱ्याला डोचालाय. होय म्हणला मी लय दिवसानं आलो पण माझ्या म्हशीला चारा टाकला असेल का नाही विचार बघा. म्हशीला चारा टाकला असेल का नाही. आता ह्याच्या अगोदर ती माऊलीचा विचार करू लागली. माऊली म्हणली आता स्नान चंद्रभागेचं झाल्यानंतर आपण कुठं जातो? दर्शनाला. मग माऊलीला वाटलं आंघोळीचं स्नान झालं की माझे मालक बारीला लागले असतील, ही इथं घुरक्या मारालाय. मग मालक बारीला लागले म्हणजे मालकाचं दर्शन झालं असेल, आता गेले असताना आता आपल्या ठेप्यावर. पण ठेप्यावर जेव्हा जेवायचा प्रसंग आला तेव्हा पण मालकाच्या गप्पा कुठल्या? घरच्या. पण माता माऊलीचे विचार एवढे शुद्ध होते, तिचा एकच विचार माझ्या मालकानं दर्शन करून येऊन आता जेवण करीत असतील. आपण हा पट्ट्या टर झोपीत म्हणजे तुकोबाराय म्हणतात, जन जरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्यांचे
त्याशी नाही. म्हणजे आयुष्य जगत असताना वारकरी दिसो, संत दिसो किंवा एखादा महाराज जरी पुढे दिसला, एखाद्याच्या घरी जावं आणि त्यानं म्हणावं माझा मुलगा अमेरिकेला आहे, माझा मुलगा इकडं आहे, माझा मुलगा फलान आहे, माझं असं आहे तसं आहे, हे 12 भानगडी. पण त्याच गोष्टीमध्ये तुरळीकपणानं सांगितलं हरकत नाही. पण आपल्या संसारापेक्षा परमार्थात काय गोडी आहे, आपला सप्ताह कसा चाललाय किंवा महाराजांचं गुणगान कसं आहे, आपण काय केलं पाहिजे, इथून पुढचा विचार. आपण एवढी मंडपाची स्थापना केली, एवढं मंडप बांधलं, एवढे मंदिर बांधले, एवढ्या देवांची स्थापना केली, पण इथून पुढे आयुष्यामध्ये जगत असताना आपण याचं नियोजन काय केलं पाहिजे, याची सेवा कशी केली पाहिजे, आपल्या गावातून सेवा कशी झाली पाहिजे, हे सगळ्याचा विचार आपण आयुष्यात घेतला तर हे सगळं शेवटी कळसाला जाईल. अन्यथा सगळे पोरं आपले शेतीत कामाला जाताल आणि इथं मंदिर असेच राहताल. पण सेवेसाठी शेवटपर्यंत आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण देवाचं किंवा आपल्या आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर हे विचार आपल्या अंतःकरणात ठेवले पाहिजे. विठाला मला सांगा, दोघांपैकी परमार्थ कोणाचा झाला, नवऱ्याचा का बायकोचा? म्हणजे अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अंतर बघतो तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ. म्हणजे आपले विषय काम क्रोध काढायचे. जेव्हा अंतकरण शुद्ध झालं तेव्हा देव आपल्या अंतकरणात येतो. पण याच्यामध्ये सगळे विषय घरचे, पण या माऊलीचं चित्त सगळं कुठं, तिथं. म्हणजे आत पण संसार आणि बाहेर पण संसार. विठाला संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे, भजन करावे, हो भजन करावे बेलोवेरा. संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे, भजन करावे, भजन करावे बेलोवेरा. संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतून राहती का. संसारी असावे आसोनी नसावे. प्रपंचात राहायचं पण प्रेम भगवंतावर ठेवायचं. पण काही जणाचा प्रपंच अंतकरणात राहतो, पण दाखवायला दाखवतो की मी समाजसेवा करायलो आणि परमार्थ करायलो. विठाला तुकोबाराच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, गुळ माखोनी या ठेवीला दगड वरी दिशे लोका भलाचारी. आता गुळाची ढेप सगळ्याला कळते, पण ते गुळाची ढेप आपल्याला अखंड दिसते. पण एखादा दगड घ्या आणि त्या दगडाला जर आपण गुळ माखला तर त्या दगडाला आपण काय म्हणतो, गुळाचा खडा आहे. पण तोच दगड जर आपण खायला गेला तर काय होते, दात पडते. म्हणजे तसं अंतकरणात प्रपंच पण दाखवाले परमार्थ. म्हणजे गुळ माखून या ठेवीला दगड वरी दिशे लोका भलाचारी. अंतरी विषयाचे लागले पै पिशे बाहेरीला वेशे लोक भुलवी. म्हणजे बाहेरील्या वेशानं म्हणजे कपडे भग घालायचे, असं वागायचं, मी असं आहे, मी तसं आहे, मी असं आहे म्हणायचं, पण अंतकरण शुद्ध ठेवायचं नाही. म्हणजे दगडासारखं अंतकरण, पण बाहेर लोकायला दाखवायला मी चांगला आहे. विठाला पण काही व्यक्ती असे होऊन गेले, काही संत असे होऊन गेले, काही वैष्णव असे होऊन गेले, अंतकरणात पण परमार्थ बाहेर पण परमार्थ. आता बोलण्याची नाही देवाविन काही, सर्व भावे देव भांडवल. म्हणजे सगळं माझं देवच भांडवल आहे. कुठंही बसू द्या, दीनाराज
राजने हाची धंदा दीना राजने हाची धंदा अखंड देवाचं चिंतन ते तुकोबरायांनी केलं महाराज. पण तुकोबराय दाखवताना एखाद्याच वाटायचे प्रपंचात मध्ये आहेत. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपण मिरवी. आवडूनी का निवडून? पिसेपण निवरी निवडूनी काहीतरी. म्हणजे आपण दाखवताना लोकायला दाखवायचं मी प्रपंचात आहे, पण अंतःकरण सगळं देवाचं भरलेलं महाराज. किंवा प्रपंचात राहत असताना संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. म्हणजे संसारात राहायचं पण सगळं परमार्थामध्ये ठेवायचं मन. हरिभजनी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. म्हणजे सतत आमुची आवडी संत समागम आणि ते नाम विठोबाचे. फक्त मला संताच्या संगतीत राहायला आवडतं आणि देवाचं नामचिंतन गायला आवडतं. तुकोबाराय सांगायला लागले. गावाच्या पाटलाने एकदा विचार केला, आता ऊस तोडायले, तर ऊस तोडताना तुकोबारायला एखाद्या संताला बोलवावं, ऊसाची मोळी द्यावी. तुकोबारायला बोलवल्यानंतर तुकोबारायच्या हातामध्ये एक मोळी दिली. पण घरापर्यंत जाजेपर्यंत तुकोबारायच्या हातात एक टिपरं राहिलं. घरी गेल्यानंतर बायको विचार करू लागली, माझे मालक घेताल आता लेकरायला खायला ऊस आणतील, हे विचार करत होती. पण एकच टिपरू हातात दिसल्यानंतर विचार केला, ऊस कुठं आहे? त्यावेळेस तुकोबारायनं प्रत्युत्तर दिलं, इथपर्यंत येजेपर्यंत एक मोळी पाटलाने दिली होती, पण एकही ऊस मी घरी आणला नाही. का तर जे जे माझ्या वाटेमध्ये भेटलं, कोणी लेकरं भेटू द्या, कोणा मागितलं तुकोबाराय की तुकोबारायांनी घरचा विचार करायचा नाही, कधीच घरचा विचार केला नाही. 42 वर्ष तुकोबाराय राहिले
सतत समाजाने त्रासच दिला, पण आयुष्यभर कधीच कोणाला त्रास दिला नाही, कधीच कोणाला उलटं बोलले नाही. तुकोबाराय होते महाराज. पण बायकोनं विचारल्यावर त्यावेळेस तुकोबारायने प्रश्न केला. तुकोबाराय म्हणालेत, मी आता फक्त उरलो ते फक्त लोकांसाठी. जड म्हणजे देह जाऊ अथवा राहू, माझा देहाला कितीही त्रास होऊ दे, अखंड मी देवाचं चिंतन करणार आणि जड जीवाचा उद्धार करणार. विठाला म्हणजे प्रपंचासाठी विचारच केला नाही. त्यावेळेस तुकोबारायकडं साधक जे आले होते अनुभव ऐकण्यासाठी, त्यावेळेस तुकोबाराय म्हणायला लागले, संसाराला मी कधीच लेखलं नाही अभंगाच्या प्रथम चरण. संसार तो कोण लेके, 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 संसार कोण लेके, आमास के हरिजन, आमास के हरिजन, आमास के हरिजन, आमास के हरिजन, ब्रह्मानंद सरे, ब्रह्मानंद सरे, संसार तो कोण लेखी आम्हा सखे हरिजन. मी संसाराला कधीच लेखलं नाही. आम्हाला सखे कोण आहेत? हरिजन आहेत. आता हरिजन म्हणल्यावर प्रश्न पडतो, आपल्याला देव किती आवडते किंवा पुढचा व्यक्ती किती आवडतं याच्यापेक्षा पुढच्या व्यक्तीला आपण किती आवडतो किंवा देवाला आपण किती आवडतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. विठाला आपल्यामध्ये जेवढी चांगली कुवत आली त्यावेळेस आपण पुढच्या माणसाला आवडू लागतो. ज्यावेळेस पुढच्या माणसाला आपला विचार पटला त्यावेळेस पुढचा व्यक्ती काय म्हणणार, हा नाही हा व्यक्ती चांगला आहे. मग देवाची आपण किती पूजा करतो किंवा किती भक्ती करतो किंवा एखाद्याला विचारलं तुला देव आवडतो का, तो बोलणार मला आवडतो, पण तू देवाला आवडतोस का हे महत्वाचं आहे. ज्या दिवशी देवानं आपल्याला पसंत केलं त्या दिवशी समजून जायचं आपल्या मुखामध्ये कधीही चांगले शब्द राहतील. आपण समाजामध्ये जरी वागत असलो तरी प्रत्येकाला चांगल्याच दृष्टीने आपण पाहू शकतो. एखाद्याचं वाईट झालं तर आपलं अंतःकरण दुखावतं, पण एक गोष्ट विचार आपण लक्षामध्ये घेतो की पुढच्या माणसाचं कधीही चांगलंच झालं पाहिजे. आणि ज्या दिवशी तसा तुमच्या अंतःकरणात विचार आला की पुढच्या माणसाचं चांगलंच व्हायला पाहिजे, नक्कीच तुमच्या पदरामध्ये चांगलं पडल्याशिवाय राहत नाही. विठाला छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जेवढे शेतकरी सुखी होते तेच राजा बळीच्या काळामध्ये होते. राखे बरवंटा बळीचा, ह्या देवाने बळीच्या द्वारामध्ये नोकरी केली. बळीराजा असा होता, पण ते दैत्याचा राजा होता. बळीसोबत दैत्याच्या राजाला वाटायचं बळीला इंद्रपद द्यावं. 100 यज्ञ झालं की इंद्रपद प्राप्त होत होतं. पण इंद्राला प्रश्न पडला, 100वा यज्ञ चालू आहे. पण त्यावेळेस देवाकडे गेल्यानंतर देवाने
वामन अवतारामध्ये येऊन बळीला 3 पावलं जमीन मागितली. तेव्हा पहिलं पाऊल पृथ्वीवर ठेवलं, दुसरं आकाशावर ठेवलं आणि तिसरं म्हणजे बळीच्या डोक्यावर ठेवलं. म्हणून बळीच्या द्वारामध्ये लक्ष्मी कामारी सहित रिद्धिसिद्धी सहित देव तिथं सेवा करू लागले. विठाला म्हणजे वैष्णवा घरी लक्ष्मी कामारी, एका जनार्दनी देव दासत्व करी. म्हणजे रिद्धिसिद्धी सहित लक्ष्मी कुठं होते? त्या बळीच्या द्वारामध्ये होते. म्हणजे हे देवाला दास आवडायला लागले, हे हरिजन आवडायला लागले. आणि सगळ्यात महत्वाचं महाराज, एक हरिजन समाजाचा चोखा मेळामध्ये होता महाराज. पण त्यांचे वडील होते रानोबा म्हणून. रानोबाच ना. मग रानोबाला वाटायचं अखंड देवाची सेवा केली, अखंड देवाला फळ पुरवली. पण वय सरत झाल्यानंतर पण या सेवेमुळं त्यांना चोखोबारायासारखा पुत्र प्राप्त झाला. आणि चोखोबारायाचं लग्न झाल्यानंतर सोयराबाई त्यांची पत्नी होती महाराज. अखंड देवाची सेवा केल्यामुळं एवढा संतती चांगली भेटली त्यांना. पण चोखोबारायाची अखंड भक्ती देवाची. पण म्हातारं वय, शेवटचं वय झालं, आता मरायच्या शेवटी चोखोबारायाने रानोबाला घ्यायचं, वडिलांना घ्यायचं. दररोज बोरीच्या झाडाखाली धोंडा होता, त्या धोंड्यावर बसवायचं आणि आंघोळ घालायची. नित्य नेम चालू. पण शेवटची घडी का, शेवटी काय झालं, बाबांना आंघोळ घातली चोखोबारायाने आणि सोयरा मातेने. त्या वडिलांना आंघोळ घातल्यानंतर जसं बाजवर आणून टाकलं, त्या बाजवर टाकल्यानंतर परत त्यांच्या वडिलांना घाण केलं, म्हणजे संडास केल्यानंतर परत त्या रानोबाला उचललं. काय करावं चोखोबारायाला समजना. त्यावेळेस विचार केला, आपल्या सोयराबाईला बायकोला हाक मारली, सोयरा, अगं ये सोयरा. सोयरा धावली आली. जी 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 मालक बोला. अगं म्हणली, बाबानं नको ते घाण केली गडे, आपल्याला आता धुवावं लागल, म्हातारपणाचं वय. बाबाला उचललं, बोरीच्या झाडाखाली नेलं. पण नेल्यानंतर त्यांना आंघोळ म्हणजे घाण जेव्हा साफ करायची होती, चोखोबाराया म्हणले फक्त तू धर आणि मी सगळी साफ करतो. पण सोयरा माता म्हणली, धनी, तुम्हाला वाटतं मी आणि तुमच्यामध्ये भेद आहे? अजिबात ते विचार करू नका. तुम्ही फक्त धरा, मी घाण साफ करते. साफ केल्यानंतर त्या म्हाताऱ्या माणसाला रानोबाला घरामध्ये आणून ठेवलं. पण आणून ठेवल्यानंतर सोयराबाई जेव्हा बाजूला निघाली, त्यावेळेस सोयराबाईचा हात धरला आणि जवळ घेतलं. ते रानोबा बाबा म्हणायला लागले, सोयरा, अगं मी अखंड सेवा पंढरपूरच्या मालकाची केली, पण त्या पांडुरंगापुढं कधीच काही मागितलं नाही. अखंड सेवा केली. पण एक सांगतो, म्हाताऱ्याच्या डोळ्यामधून अश्रू सुरू झाले महाराज. स्वतःची लेक करत नाही, स्वतःची बायको करत नाही, ती सुनून केलं. डोळ्यामध्ये अश्रू येतात. सोयराबाईला म्हणायला लागल्या, सोयरा, हे लक्षात ठेव, मी कधीच पंढरपूरच्या मालकाला काही मागितलं नाही. पण एक सांगतो, आयुष्यामध्ये जर तुला कुठं संकट आलं तर नक्कीच माझा पांडुरंग धावून आल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस सोयरा माता गरोदर होत्या. 9वा महिना चालू, आता डिलिव्हरी होणार होती. प्रश्न पडला चोखोबारायाला, मालक, तुमची आई नाही, माझी आई नाही, पण तुमची एक बहीण निर्मळा नावाची आहे, तिला जाऊन तेवढं घेऊन या, कारण इथं बाईचं काम असतं, स्त्री जवळ पाहिजे. मालकाने निर्मळाला आणायला जेव्हा गेले चोखोबाराय, पण जिथं कीर्तन, जिथं भजन, जिथं वारी दिसली तिथं चोखोबाराय जायचे महाराज. जसं भजन करत करत लोक येऊ लागले, त्या दिंडीत मिसळले, चोखोबाराय गेली निघून. लक्षच नाही, एवढं देवामध्ये गुंग मग्न, एवढी सेवा देवाची. प्रश्न पडला सोयरा मातेला, काय करावं, पोटाचा त्रास सुरू झालाय. घरामध्ये पाट होता, त्या पाटावर धोतराचा कापड होता, त्याच्यावर विठ्ठलाची मूर्ती होती. विठ्ठला पुढं बसल्या सोयरा माता, दिवा लावला, पूजा केली. देवाला म्हणजे, देवा, माझ्या जीवाला काहीही होऊ दे, पण ह्या बालकानं काहीच केलं नाही, याचं काहीच पाप नाही.
याचं मात्र चांगलं कर. देवाला हाक गेल्यानंतर देवाला वाटलं, विचार केला देवानं, सोयराबाई हाक मारती, आपल्याला गेलं पाहिजे. देव धावत आले. धावत आल्यावर हाक मारली, पण पाटलाच्या रूपानं आल्यानंतर, माणसाच्या रूपानं आल्यानंतर बाई कोणती आत घेत नाही, कारण डिलेवरीला बाईचीच गरज असते. सोयराबाई म्हणली, मालक, आमचे मालक इथं घरी नाहीत, आमचे मालक बाहेर गेलेत आणि तुम्ही जाऊ शकता. परत देव बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर परत देवाला वाटलं म्हाताऱ्या माणसाचं रूप घेऊन जावं. म्हाताऱ्या माणसाचं रूप घेतलं, आले. परत सोयराबाईला पाठवून दिलं वापस. शेवटी गेले झोपडीच्या मागं, ढसा ढसा रडायला लागले. देवापुढं सोयरा जाते, माझं चिंतन करते, मला हाका मारते, पण मी गेलं तर सोयरा मातेला कळत नाही, काय करावं. त्यावेळेस जेव्हा देवा पुढं बसल्या, त्यावेळेस तिथं देवाला वाटलं, रानोबा रायाने जी भक्ती केली आज ती फळाला आली. देवाला त्यावेळेस डोळ्यातून अश्रू आले. म्हणजे इथं माणसाची गरज नाही, बाईची गरज आहे. तेव्हा एका स्त्रीचं रूप घेतलं आणि सोयरा मातेच्या दरवाजावर थाप मारली. वैनी उघडा दार हाका मारे, वैनी उघडा दार हाका मारे, वैनी उघडा दार हाका मारे, वैनी उघडा दार हाका मारे. चोखोबाची बहीण झाला झाला, चोखोबाची बहीण झाला झाला, चोखोबाची बहीण झाला झाला, चोखोबाची बहीण झाला झाला. इथं विरहाचं गाणं पाहिजे, इथं दुःखाचं गाणं पाहिजे, इथं शिवरंजनीचं गाणं पाहिजे. वा वा. चोखोबाची बहीण झाला शारंगवर, चोखोबाची बहीण झाला शारंगवर, चोखोबाची बहीण झाला शारंगवर, चोखोबाची बहीण झाला शारंगवर. बहीण झाला झारंग, बहिणी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी, बहिणी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगवर, चोखोबाची बहीण झाला शारंगवर, चोखोबाची बहीण झाला शारंगवर, चोखोबाची बहीण झाला शारंगवर. वा वा. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. पोटात त्रास होतोय, देवाने थाप टाकली आणि त्या स्त्रीच्या रूपामध्ये 27 दिवस बाळा ते धुतले. का? एवढी चोखोबाची भक्ती होती. पण या चोखोबारायाने अखंड काय केलं तुकोबाऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगायचे. काळा ब्रह्मानंद सरे, काळा ब्रह्मानंद सरे, रावणी सरे, काळा रावणी सरे, काळा ब्रह्मानंद सरे, काळा ब्रह्मानंद सरे, काळा ब्रह्मानंद सरे, काळा ब्रह्मानंद सरे, काळा ब्रह्मानंद
काळा ब्राह्मण काळा ब्राह्मण सरे 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 सरे. वा वा आता जमलं बघा. बरोबर आहे का? जिथं नाचायचं तिथं नाचलं पाहिजे. नाहीतर महादेवानं लग्नातलं नाचू लागले भूत. महादेव म्हणले मग लग्न काय होऊ दे ना ते. तुम्ही थांबा म्हणले, तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये जेव्हा जन्म भेटला तेव्हा भूतासारखं किती नाचा. म्हणून आज वरातीत भूत विठाला. काळ ब्रह्मानंद सरे आवडी उरे संचली. म्हणजे सतत आवड एकच, देवाचं नामचिंतन करायचं. वेळ थोडा 10-5 मिनिटं गेला तर चालेल ना? सांगा, नाहीतर मला संपवायचे पण तसं काय नाही. तुकोबाराय लोहगाव म्हणून कीर्तन करायचे, सतत देवाचं चिंतन. कीर्तन झालं, रात्रीचा प्रवास निघाले. पण जाता जाता वाटेमध्ये चोर आडवी आली. काय आले? चोर आडवी आली. पण चोर आडवे आल्यानंतर तुकोबारायला थांबवलं. थांबवल्यानंतर म्हणले, हे बघा म्हणले, तुम्ही आमच्यासोबत काय असलं तर सोबत सगळं द्यायचं, नाहीतर आमच्या संगत चोरी करायचं. काय करायचं? मग तुकोबाराय म्हणले, माझ्याकडे हाय म्हणले फुटका इना घ्या. तुकोबारायने इना हातात गेला, ह्याला काय करावं म्हणले आम्ही. मग हे काय करू नका, तुम्ही आमच्या संगत चोरीला चला. काय काय हरकत नाही, हे मात्र जमलं म्हणले. निघाले चोरासोबत. निघाल्यावर मोठा त्याच लोहगावमध्ये गेले, जिथं कीर्तन झालं तिथंच गेले घेऊन. मोठा पाटलाचा मोठा श्रीमंत घरचा वाडा बघितला. म्हणले तुकोबारायला, तुम्ही काय करा मला, वरून खाली जा खिडकीतून. ठीक आहे म्हणले तुकोबाराय, जातो म्हणले. तुकोबारायला वरून घरामध्ये पाठवलं. मग इथून सांगायला लागले, जेवढ्या हलक्या वस्तू आहेत तेवढ्या बाहेर टाका, काय जड राहू नये. मग तुकोबाराय हलक्या काय चिंतक झाडू हे घेतले आणि फेकायला लागले बाहेर. तुकोबाराय होते. मग फेकायला लागल्यावर आता हे म्हणजे हे काही कामाचं नाही म्हणले. परत म्हणले आता काय करा म्हणले, जड जड वस्तू टाका म्हणले. यानं जातच घेतलं, फेकलं बाहेर की चौघाच्या मधात त्या. अरे म्हणले काय करणार, आपणच जाऊत म्हणले. मधात गेले. मधात गेले, मस्त गेल्यानंतर बघायला लागले इकडं तिकडं चापडून का हाय काय नाही घ्यायला लागले. पण 5 वाजले, 4:30. 4:30 4च्या पुढे तुकोबारायचा काकडा सुरू झाला. उठा 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 जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. चरणी देवा माता, हरे चरणी देवा माता. तुकोबारायचे अभंग सुरू झाले. ते चोर आले, अय मले थांब. अरे उठल की म्हणले कोणी. आता काही करा, मला जीव घ्या मोवा, पण मी मोवा काकडा बंद करणार नाही, देवाचं भजन करणार नाही. जसा काकडा सुरू केला, मालक उठला. उठल्या उठल्या मालक आता तुकोबाराय बघतायत, तुकोबारायचं भजन चालू. वा म्हणले, काय आपलं भाग्य आहे म्हणले. तुकोबारायला चरणाशी लागले. तुकोबाराय म्हणले, तुकोबाराय काय आमचं भाग्य आहे म्हणले, तुम्ही आज आमच्या घरामध्ये येऊन भजन करायला. संत घरला आले म्हणले, आमचा हे दिवाळी दसरा आता लय आनंदाचा सण आला म्हणले. तुकोबारायच्या पाया पडल्यानंतर सगळी मंडळी उतरली. पण 4 चोर, एक टेबलाखाली घुस, एक पडद्याच्या आडो घुस, एक इकडं घुस, एक तिकडं घुस. मग तुकोबाराय त्या मालकाला म्हणाले, हो का म्हणले, मी तर आलोच, पण मया संग 4 शिष्य मंडळी घेऊन आलो. काय म्हणले, 4 शिष्य मंडळी घेऊन आलो. शिष्य मंडळीला म्हणले, अय म्हणले चला या मध्ये इकडं. एका एकानं यालेत. काकडा संपला. गरम मस्त पाणी केलं. तुकोबारायला आंघोळ घातली. या चौघाला 4 पाट टाकले. तुकोबारायला 1 पाट टाकलं. या चोरायला 4 पाटावर ठेवलं.
पण हेला माहित आहे आम्ही चोर आहेत. चोर पाटावर बसले, मस्त आंघोळ घालायला लागले, मस्त चांगल्या प्रकारे चौघाला आंघोळ घातली, खाली मोंडी घालून मस्त आंघोळ करून घालेत. आंघोळ झाल्यानंतर सगळ्याला कपडे नवे शुभ्र, त्याचं अंतकरण असं दृढ होत चाललं. संताच्या सोबतीत राहिल्याने एवढा आनंद. आंघोळ एवढी घरी बायको कधी घालना, पाठ घास म्हणलं तर घास ना, मळाचा थरचा थर चढते. बायकोला घास म्हणते मी भांडे घासायला म्हणते मी. खरं सांगा बरं, घासता की नाही नवऱ्याची पाठ? म्हणा ना कोणीतरी घासते की नाही? मग इथं बायको घासणावा लईशिवानी. खरं सांगा. पण घाशीत असतात आपल्या मावल्या इथल्या चांगल्या असतात, पण आमच्या इकडे लई अशा उर्मट. हा, नवऱ्यानं मी घासा म्हणतात, पण मी काय नवऱ्याची घासणार म्हणतात. अशा काही बाय घासा. एकमेकाचं प्रेम असल्यावर पण तेवढे उतू जाऊ देऊ नये. अतिरेक झाला की त्याला मातीत विठाला. आंघोळी घातल्यानंतर आता तुकोबाराय म्हणजे आता भजन करावं लागतं कुठंतरी. आता थोडंफार भजन म्हणून सगळ्याच्या हातात टाळं दिले वाजवायतात काय टन टन टन. आता वाजिल्याशिवाय पर्याय नाही म्हणतात, नाही तर मालक झोडपून काढते म्हणतात. आपण जर टाळ वाजिना गेलं तर टाळ वाजवायला लागले. मस्त पंचपक्वानाचं 5 जणाला जेवण केलं, सगळ्यांनी जेवण केलं, कपडे करून त्याला पाठवलं. बाहेर गेल्यानंतर तुकोबाराय म्हणले, हे बघा म्हणले, माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास झाला असेल, एवढं वेळ थांबावं लागेल तर मी क्षमा मागतो तुकोबाराय. पण चोराने नतमस्तक त्यांना व्हावं. चोर नतमस्तक शरणांगती पत्कारली तुकोबाराय. पण तुकोबाराय, फक्त तुमच्या संगतीत 1 रात्र 4 घंटे राहिलात तर आमचा एवढा मान, आमचा अभिमान वाढला. आयुष्यभर या देवाची सेवा करताल, तुमची सेवा करताल. हे तत्व त्या चोराने बाळगलं. मग असे जर तत्व आपण आपल्या आयुष्यामध्ये बाळगलं तर कोणतीच चिंता राहत नाही. ह्या अभंगात 3ऱ्या चोरात सबली देही नाही चिंता, सबली देही नाही चिंता, सबली देही नाही चिंता, सबली नाही देही चिंता, सबली देही नाही 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 चिंता. रात्र जाता दिवस, 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 दिवस दिवस हळवे मनवे सारे, हळवे मनवे सारे, रात्र जाता दिवस, रात्र जाता दिवस, रात्र जाता दिवस, हळवे मनवे सारे, स्वप्नी तेही नाही चिंता रात्री जाता. चोरांनी विचार केला, आता स्वप्नात बी मला चिंता राहिली नाही. एक सरळ उदाहरण देतो. एसटी मध्ये सर्वांनी प्रवास केला असेल. बरं खरं सांगा, ज्याच्या ओरिजिनल हातात कार्ड असतं त्यानं कंडक्टरला तोंडा पुढे नेलं, साहेब साहेब खरं सांगा. आणि ज्याच्यापाशी डुप्लिकेट आहे, साहेब साहेब एक फ्री द्या. खरं सांग. म्हणजे चिंता अंतकरणामध्ये का? आपण खोटं वागलं म्हणून चिंता आहे. सरासरी सगळे डुप्लिकेट आहेत, तुरळीक एखादे. पण आम्हाला काय करायचं, कधीही लक्ष द्या. माझ्या ड्युटीमध्ये कोणीही काढू द्या फ्रीमधलं, मी त्याला काहीच बोलणार नाही. त्याच्यापाशी कार्ड राहावं, मी सरळ तिकीट देऊन टाकतो. काय घेणं ते नाही. वरून भ्रष्टाचार करत आलेत, पण त्यांच्या कुठंतरी आपल्याला काहीतरी गरिबांना सहकार्य व्हावं म्हणून ही फुकट सेवा चालू झाली. अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण शासनानं जी सेवा केली ती गोरगरिबांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की मग
त्याचं बेनिफिट आपल्याला द्यावं लागतं. म्हणून एखाद्या गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. लईच अशा चांगल्या बायानं चांगल्या माणसाने फुकटचं काढायचं नाही. म्हणजे चिंता कधी वाटते, आपण ज्यावेळेस खोटं वागायला लागलो त्यावेळेस अंतःकरणात चिंता वाटते. आपण आता रात्रभर एखाद्या चोरानं चोरी केली, गावातला चोर चोरी केली, पण गावातल्या लोकांना माहीत झालं आता चोरी झाली, पण जाऊन त्यानं घरी झोपल्यानंतर रात्रभर झोपतो का सांगा? काय विचार करतो? सकाळी उठल्यानंतर माझं कोणी बघितलं तर नाही की, उद्या काय होईल की, उद्या कोणी येईल की काय की घरला, ही रात्रभर चिंता राहते. पण पुण्य जर आपण चांगलं करायला गेलो, कर्म चांगले ठेवले, अंतःकरणात एकच विचार करा, आपलं काही झालं तर हरकत नाही. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांनी प्रश्न केला, शिष्यत्व पत्करायचं होतं, बाबा तुझा जन्म झाला पण कशासाठी झालाय? तर माऊलीने खूप छान उत्तर दिलं, परोपकारासाठी. आपल्याला तेवढा जरी परोपकार नाही करता आला तर कमीत कमी आपल्या अंतःकरणातील भावना शुद्ध ठेवा की दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे. मग बघा तुमच्या आयुष्यातील चिंता नाहीशी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबारायला वाटलं, रात्र दिवस आपण जर विचार केला, एखादं वाईट कर्म केलं की अंतःकरणात चिंता वाढते. पण जर चिंता वाढली तर आपल्या सगळ्या गोष्टी वाईट होतात. पण राजा परीक्षितीचा जर विचार केला तर जेव्हा 7 दिवस श्रीमद भागवत कथा ऐकायला लागले तेव्हा शुकाचार्यांनी प्रश्न केला, का बाबा 4 दिवसापासून मी बघतो तुला भूक लागत नाही, ताण लागत नाही? मग त्यावेळेस विचार केला राजा परीक्षित याने उत्तर दिलं, हे ब्रह्मरस एवढं सुंदर आहे, त्याचं श्रवण करू लागले मी अन्न पाण्याला विसरलो. म्हणून तुकोबाराय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये ब्रह्मरस. तुका म्हणे ब्रह्मरस, 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 तुका म्हणे ब्रह्मरस. होय सरीसी भोजन, होय सरीसी भोजन, काळ ब्रह्मानंद सरे सरे, काळ ब्रह्मानंद सरे. होय सरीसी भोजन, होय सरी जय हो भोजन, काळ ब्रह्मानंद सरे, काळ ब्रह्मानंद सरे. आवडी मुरे संचारी, आवडी मुरे, आवडी मुरे, आवडी मुरे संचारी, आवडी मुरे संचारी, आवडी मुरे, आवडी मुरे संचारी, आवडी मुरे, आवडी मुरे संचारी, आवडी मुरे संचारी, आवडी आवडी मुरे संचारी, आवडी
तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरिषे भोजन. आपण जर एकदा भजनामध्ये लागलो तर आपली तहानभूक हरवल्याशिवाय राहत नाही महाराज. राजा परिस्थितीचं तेच झालं. कथा जेव्हा श्रवण करायला लागले त्यावेळेस तहानभूक लागली नाही. आपण पण कधी भजनाच्या मंदिरात येऊन बघा किंवा भजन करायला लागला, नक्कीच आपल्या पण अंतःकरणामध्ये तीच भावना तयार होते महाराज. आपल्याला तहानभूक लागत नाही. ज्यावेळेस भजन यायला लागलं किंवा देवाचं नामचिंतन जेव्हा घेत राहू आपण, त्यावेळेसही आपल्याला भूक तहान लागत नाही महाराज. आपलं तसं तेवढ्यावरी मन गेलं पाहिजे. देवापर्यंत पोहोचला तर ही आपल्याला पदवी किंवा हे स्तर प्राप्त होतं, अन्यथा नाही महाराज. म्हणून आपण जन्माला आल्यानंतर तुकोबा राय म्हणतात या संसाराला कधीच मानायचं नाही. माना असं नाही की बा संसार सोडून द्या, नाही तर उद्या गटोडे बांधून हो, तसं नाही करायचं. नाही, संसाराला धरून काय करायचं, प्रपंच करून परमार्थ करायचा, तर ते सिद्धीला जातं. नाहीतर प्रपंच सोडून द्या परमार्थ करा हे पण कोणत्या संतांनी सांगितलं नाही महाराज. म्हणून कणे विना सोपटे कंसे लागली घंदाटे, काय करावे गोमटे ओसनगर. सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी असल्यानंतर जो परमार्थामध्ये आहे त्याचं आयुष्य पूर्णत्वाला गेलं, अन्यथा नाही. सत्ता असल्यामुळं संपत्ती असल्यामुळं मला परमार्थ करायची काय गरज आहे म्हणतो, पण सत्ता संपत्ती असून आपण देवाचं नामचिंतन, आपण जन्माला आल्यानंतर ज्यांनी जन्म घातला त्याचं कधीतरी भजन केलं तर हा जन्म सार्थकला आहे.
कणे विन सोपटे म्हणजे कंस लागल्यानंतर कंसामध्ये दाणे नसतील तर काही त्याला अर्थ नाही. तसं हा देह भेटला, ह्या देहाला भजनाची जोड, देवाच्या नामचिंतनाची जोड पाहिजे, तर हा देह सार्थ केला जातो, अन्यथा नाही. म्हणून कणे विन सोपटे कंसे लागली घंदाटे, काय करावं गोमटे वसनगर. एवढं मोठं गाव आहे आणि या गावामध्ये घर मोठमोठे बांधल्यानंतर त्या घरामध्ये माणसं जर राहण्यासाठी नसतील तर त्या घराला शोभा नाही. तसा एवढा सुंदर नरदेह दिलाय, हा भजन घोमटासारखा नरदेह दिलाय, तर आपण देवाचं भजन केलं पाहिजे, तरी ह्या देहाला सार्थकीला आहे. हे देह सार्थकीला गेला म्हणून समजायचं. आणि ज्याला वाटतं माझ्यापाशी सगळ्या गोष्टी आहेत, मला गरज नाही मंदिरात जाऊन बसायची, पण तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे, म्हणजे तुकोबरायचे अनुभव आजही आपण आयुष्यामध्ये घेतो. तसे आपले साधू संत कानिफनाथ महाराजांचा जन्म जरी कानाच्या हातीमधून झाला असला तरी या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी कार्य केलं, म्हणून त्यांची आज कीर्ती या जगामध्ये आहे. तसं आपल्याला कुठंतरी काही उरायचं असेल तर परमार्थ केला पाहिजे, आणि होईल तेवढं आपण जे पाहिलं ते देवाचं रूप दिसलं पाहिजे आपल्याला, तर आपल्या अंतःकरणामध्ये ती भावना प्राप्त होते. का तर एक लक्षात ठेवा, आपण पुढच्या माणसाचं चांगलं झालं तर आपल्या अंतःकरणात चांगलं वाटलं पाहिजे. एखाद्याचा मुलगा नोकरीला लागला तर आपल्या अंतःकरणामध्ये आनंद झाला पाहिजे, पण दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघून जर आपल्या अंतःकरणात वाईट झालं तर नक्कीच आपल्या पदरात वाईट पडतं. पण ज्या दिवशी विचार करसाल की सगळ्याला जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, माझ्या दृष्टीला दिसणारं सगळं माणसं राहू द्या, प्राणी राहू द्या, देवरूप आहेत, हे ज्या दिवशी विचार मनामध्ये येतो त्या दिवशी पुढचा भांडण जरी करायला लागला तरी त्या दिवशी आपण विचार करतो हिला भांडण करायचं करू दे, पण आपण शांत घेतलं पाहिजे. मग नक्कीच त्यानं एका दिवशी तरी आपल्याला शरण आल्याशिवाय राहत नाहीत. अनंत अडचणी संतांना झाल्या, संतांना बहुत म्हणजे खूप त्रास दिला लोकांनी, पण शेवटी शरणागती संतास पुढं ते गेले. तसं आपल्या आयुष्यामध्ये या संतासारखं अस्तित्व ठेवलं पाहिजे. एवढं नाहीच झालं, आपल्याला परमार्थ नाहीच झाला तर समाजामध्ये वागताना फक्त समाजाचं कार्य चांगलं घडल एवढं आपल्या अंतःकरणात विचार करा. विठोबा टाळ्या वाजी ना गेले इथंच खाली वाजवले. इथून खाली नास्तिक शरीर असतं, म्हणजे इथून वरचं शुद्ध असतं, इथपर्यंत तरी हात आला पाहिजे. आणि आपण टाळ्या जशा वाजवताल, भजन करताना टाळ्या वाजवल्या की पूर्ण कीर्तनामध्ये आपल्या अंगामध्ये शरीरामध्ये जरी दोष असतील, पाप असतील, तर ते कुठे येतात? कुठे येतात? तळहातावर. पण तळहातावर आलेले पाप आपल्याला बाहेर काढून टाकायचे तर आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि जर टाळ्या नाही वाजवल्या, ज्यानं टाळ्या नाही वाजवल्या त्याच्या अंगावर सगळ्या या इथले सगळ्या माणसाचे पाप त्याच्या अंगावर पडतात. आणि शेवटी जर आपण एखादा उठून कीर्तनात गेला की मग जे सगळ्याचे पाप त्याच्या मागं पडतात. त्याच्यामुळं भजन करताना टाळ्या वाजवायच्या. आपले पाप जर कीर्तनात बसलेले धुवून काढायचे असतील शेवटी, तर टाळ्या वाजून भजन केलं पाहिजे. म्हणून टाळ्याचा एवढा फायदा आहे मला. त्याच्यासाठी तर जाऊ द्या, पण आपली रक्त अभिषरण संस्था आहे जी, म्हणजे रक्ताची स्थिती जर चांगली करायची असली तरी टाळ्या वाजवायला पाहिजे. म्हणजे कुठं कोणाचा जर आनंद आपल्याला व्यक्त करायचा असेल किंवा एखाद्याचं कौतुक करायचं असेल तर टाळ्या वाजवल्या पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली सर्वांना रामकृष्ण हरी. टाइम 10:30 होता, पण किती वाजले? 11:45. कारण बोलण्याच्या ओघामध्ये थोडा वेळ गेला, कारण कंडक्टर आहे, कुठं गाडीला मागं पुढं होते महाराज, त्याच्यामुळं थोडं कमी जास्त झालं असेल तर आपलं लेकरू म्हणून माफ करा. आणि सगळ्या गावकऱ्यांचं म्हणावं तेवढं, कौतुक करावं तेवढं कमी महाराज.
कारण पार तिथं मंदिरात बसून ऐकायला म्हणलं तेचही कौतुक करावं तेवढं कमी, कारण ऐकणारी पाहिजे तर माणसाला उत्साह येतो. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या सगळ्या गायनाचार्याचं मनापासून धन्यवाद करतो. आणि सगळ्यात महत्वाचं आमचे मृदंगाचार्य, एकदा सगळ्यांनी त्यांच्याबद्दल टाळ्या वाजवायच्या. म्हणून तुमचं मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी मला सेवा करण्याचं म्हणजे सेवा करण्याची जी संधी दिली त्या बाबांना, त्या समितीला मनापासून धन्यवाद करतो. कुठंतरी योग येतो. फक्त इथून पुढे लक्षात ठेवा की हा महाराज आमच्या गावामध्ये आला होता, काय करतो, फक्त त्रास मात्र देण्याचा. मला जेवढं होईल तेवढं वाटतं की बाबा भांडणं करू नये कोणासंग, पण एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की मग मला वाटतं जाऊ द्या, आता तुकोबारायाने सांगितलंय जेवढं होईल तेवढं सहन करा, पण सहन नाही झालं की कलियुगामध्ये पुढं बोलायला तुम्ही तत्पर राहा, तर ते आपल्या डोक्यावर पडत नाही. नाहीतर आपण कितीही सहन करण्याचा प्रयत्न केला तर लोक आपल्याला चुरून खातात. म्हणून थोडंफार बोलावं लागतं. कंडक्टर आहे, कुठंतरी कमी जास्त झालं असेल, दिवसभर वदवद राहते, त्याच्यामुळे कुठंतरी तुमच्या पुढं माफी मागतो. आणि जर चांगलं काही जर बोललं असेल तर मी कानिपनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करून मी माझ्या सेवेला पूर्ण. जय विठ्ठल, जय हरी. विठ्ठल जय विठ्ठल.